कशी झाली वेळ? खूप मस्त झाली. छान झालं. तिखट? हो, मला तिखटच आवडते. झणझण खा पोटभर. असंच पाहिजे, छान छान चटकदार खायला, नाही का? हॅलो, नमस्कार. मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर 2 दिवस खूप पाऊस होता. आज थोडासा उघडलेला आहे, तर वातावरण पण जरा बऱ्यापैकी आहे. तर हवा सुटलेली आहे थंड, आणि मुलांना काल पण सुट्टी होती, सो आज पण सुट्टी आहे. तर बाकी सगळी कामं माझी मी आवरून घेतली. कपडे तर काही सुकतच नाही, सारखं काढ घाल हेच चाललेलं आहे दिवसभर. तर 2 दिवस खूप भयान पाऊस पडला, मोठा कहर केला पावसाने. मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवलेलंच आहे कशा पद्धतीने पुण्यामध्ये पाऊस पडला आहे. बेफाम पाऊस पडलेला आहे, परंतु तरीही सरांना काही सुट्टी मिळालेली नाही आहे. सर जातातच कॉलेजला आणि मुलांना सुट्टी आहे, सो आज पण सुट्टी आहे मुलांना. सगळी घरातली मी आता कामं आवरून घेतली. तर भाजी पोळी वगैरे सकाळी नाश्ता वगैरे केलेला आहे, तर मुलांना पण दिला आहे. आणि मुलांचं चाललेलं आहे टाईमपास. तर खेळतात, कुठे टी व्ही बघतात, आणि होमवर्क होता तो कंप्लीट करून घेतला. तर ते हे जे अस्तव्यस्त सामान पडलेलं होतं, म्हटलं हे सगळं नीटनेटकं आवरून ठेवावं. तर खूपच काही वेळेला पसारा होतो, आणि लहान मुलं म्हटलं की पसारा हा होतच असतो. नीटनेटकं कितीही ठेवा. होममेकर म्हटलं तर सतत काही ना काही दिवसभरात चालूच असतं. पाऊस कितीही पडला किंवा कुठलंही वातावरण असलं तरी काम काही चुकत नाही, आणि कामं काही संपत नाहीत. कामं ही सारखी चालूच असतात. तर आता हे जे सरांनी म्युझिक प्लेअर हे गाडीमध्ये बसवून घेतलं आहे, तर हे जुनं होतं. तर ते म्हटलं की आता व्यवस्थित वरती लॉकमध्ये पॅक करून ठेवावं. तर असं वेस्टेज काही सामान असेल ते मी लगेच जिथल्या तिथे व्यवस्थित ठेवून देते. म्हणजे काय होतं की काही वेळेला पसारा होत नाही, आणि प्रत्येक वस्तूला असं जिथल्या तिथे ठेवलं ना की मग दिसायलाही छान दिसतं आणि वस्तूही सेफ राहते. तर ते वेस्टेज सामान मी एका साईडला ठेवलेलं आहे सरांच्या गाडीचं वगैरे. तर सतत काही ना काही पार्ट वगैरे चेंज केलं की मग ते असं घरी आणून ठेवतात. मग नंतर एकदम सगळं असं भंगारमध्ये देतात. त्यामुळे ते आता वरती वगैरे ठेवून घेतलं आहे. तर मृदुलचं चाललं आहे की आई दे, मी तुला मदत करू लागतो. तर कधी कधी तो पण मुडी आहे, परंतु करू लागतात काही वेळेला हेल्प. जर मूड आला तर करू लागतात. पाण्याच्या बॉटल भर, कुठे इकडचं तिकडचं आवरू लाग, असं काही ना काही कपडे काढ वगैरे असं छोटं मोठं काम करतात. तर हे मृणालने किती छान फ्रेम बनवलेली आहे, तर बघू शकताय बघा. आणि मृदुल म्हणाल किती छोटे होते. खूप सुंदर बनवली. कार्डबोर्ड पेपरचं त्याने कट केलं हार्ट शेप मध्ये, आणि छान असे मस्त टिकल्या वगैरे चिकटवल्यात, आणि छान डेकोरेट केले. त्यांना स्कूलमध्ये ऍक्टिव्हिटी दिलेली होती, आणि इथे बनवलेले आहे मृदुलने. तर मृदुलने पण खूप छान फोटो फ्रेम बनवलेली आहे. तर असं दोघांनी वेगवेगळ्या प्रकारे बनवले. आणि असं काही थर्माकोल किंवा काही टिफिन बॉक्स वगैरे किंवा काही असं असेल तर मला ते असं जपून ठेवावं लागतं. मग काही ना काही त्यांना अशी ॲक्टिव्हिटी बनवायची असेल की मग ते यूज होतं. तर मी अशा पद्धतीने कसला बॉक्स वगैरे आला किंवा काही छोटे मोठे असे जे कार्डबोर्ड पेपर वगैरे असतात, तर ते असं मी ठेवत असते. म्हणजे मुलांना ॲक्टिव्हिटी बनवायला यूज होतं. म्हणजे प्रत्येक वस्तू अशी शॉपमधून आणायला लागत नाही. अशा पद्धतीने त्याचा मी रियूज करत असते. तर इथे कपडे सुकलेले आहेत, परंतु तरी थंड लागत आहेत. परंतु जी सुकलेली आहे त्याच्या मी घड्या वगैरे व्यवस्थित घालून घेते आहे. कारण काय होतं की घरामध्ये मग खूप पसारा होतो, आणि असं चेअरवर वगैरे मी टाकत असते कपडे ओली जे थंड थंड लागत आहेत ती. कारण काय होतं इथे फ्लॅटमध्ये रश्शी बांधायला सुद्धा जागा नाही आहे. सुचवत होते की रश्शी बांधावी, परंतु बांधण्यासाठी जागाच नाही आहे. त्यामुळे मग मी अशा चेअरवर वगैरे मी 2 दिवस हवेवर सुकवून दिली. आणि त्यानंतर मग मी आता इथे जी सुकलेली आहेत प्रॉपर, मग त्याची घडी वगैरे घालून व्यवस्थित ठेवत आहे. तर असं हे छोटी मोठी रोजची कामं असतात, आणि खूप सारा पसारा होत असतो मग घरामध्ये. मुलांना सुट्टी असली तर त्यांचं काही ना काही ॲक्टिव्हिटी, होमवर्क हे ते चालूच राहतं. परंतु
अशी साईड बाय साईड मग मी जे हाताला येईल ते काम करत असते. आज थोडासा पाऊस उघडला आहे, परंतु गॅलरीची आज धुतलेली कपडे टाकलेले आहेत तरी ती थोडा पाऊस आला की लगेच काढावे लागतात आणि विंडोमध्ये टाकावे लागतात. तर इथे टॉवेल वगैरे सुकलेले आहेत, तर ते मी असे जिथल्या तिथे व्यवस्थित ठेवून घेते. तर इथे जे जुनं शू रॅक होतं त्यामध्ये मी सॉक्स वगैरे किंवा बाहेर पिकनिकला वगैरे जाणारे चप्पल्स वगैरे ठेवलेले आहेत. तर तिथं त्याला व्यवस्थित अशी जागा झालेली आहे शू रॅकला. मग तिथे मी असं सॉक्स वगैरे रेग्युलर मुलांचे सरांचे असे ठेवत असते आणि डोअर मागे अशी जी रेग्युलरचे नाईट पॅन्ट वगैरे टॉवेल्स असे अटकून ठेवते, म्हणजे मुलांना पटकन आंघोळीला वगैरे जाताना घेता येतात. तर असं मी जिथल्या तिथं प्रत्येक वस्तू जागेवर अशी ठेवून घेते. तर असं हे दिवसभर चालू असतं कामं. आणि घरामध्ये मी असंच काही ना काही वेगवेगळे ड्रेसेस यूज करत असते, कारण व्हिडिओ पण शूट करायचे असतात आणि पहिल्यापासून असं गाऊन मॅक्सीची जास्त अशी सवय नाही आहे मला. जरी मी घातलं तरी कधीतरीच असं कामं वगैरे आवरताना किंवा मग साफसफाई वगैरे करताना म्हणजे कम्फर्ट वाटतं. परंतु आता रेग्युलर मी व्हिडिओ वगैरे शूट करते, एक्सरसाइज करायला लागते, त्यामुळे टी शर्ट वगैरे माझी ट्रॅक पॅन्ट किंवा मग मी असं कुर्तीज वगैरे शॉर्ट टॉप वगैरे मी असे घरात यूज करते. म्हणजे जे बाहेर आपण वेस्टर्न ड्रेस बाहेर फिरायला घालतो ते नंतर मग घरामध्ये मी असे यूज करून टाकते. कारण काय होतं की मग ते असे पडून राहतात. तर इथे मृणाचं चाललं आहे सर्चिंग लॅपटॉपवर. तर दोघंजण असे डिस्कस करून काही ना काही करत असतात. तर लॅपटॉपवर सुद्धा त्यांचं काही ना काही सर्च करून कॉपी पेस्ट वगैरे हे असं चालू राहतं. म्हणजे तेवढीच मुलांना प्रॅक्टिस होते आणि स्कूलमध्ये शिकवलं जातं तर ते घरी येऊन अशा पद्धतीने प्रॅक्टिस करतात. तर त्यांचा होमवर्क झाला आहे, ॲक्टिव्हिटी केली आणि त्यानंतर आता चाललेला आहे त्यांचा टाईमपास. तर हे असं आहे. त्यानंतर आता मृदुलची फरमाईश, आई ओली भेळ बनवणार. तर मग आता इथे मी कांदा टोमॅटो कोथिंबीर कट करून घेतलेला आहे आणि गावावरनं येतानाच मी लाह्या आणल्या होत्या, कारण तिथे स्वस्त आणि छान अशा कुरकुरीत मिळतात पॅकिंगच्या. तर मी एकदम मला आईने घेऊन दिलेल्या आणि मी असं मग फरसाण आणून ठेवते, म्हणजे मग कधी मिसळ वगैरे बनवली किंवा ओली भेळ बनवायची असेल, भेळ बनवायची असेल तर मग अशा पद्धतीने यूज करते. फरसाण फारसं आम्ही खात नाही, कारण मला पण जास्त काही असं व्यायाम वगैरे एक्सरसाइज करते, त्यामुळे मुलांसाठी आणून ठेवत असतो. तर आता इथे मी चिंचेची चटणी बनवलेली होती, तर ते चिंचेचं मी पाणी करून घेतलेलं आहे. इथे थोडंसं मी दाटसर केलं आहे, म्हणजे चविष्ट अशी छान बाहेर अशी मिळते ओली भेळ तशी होते. तर हे बघा अशा पद्धतीने. तर मी चिंचेच्या चटणीचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या कशा पद्धतीने बनवून ठेवायची. जर चिंचेची चटणी बनवून ठेवली तर मग हे असं मुलांना ओली भेळ, दाबेली किंवा आपण काही ना काही बनवतो, तर मग अशा पद्धतीने पिझ्झा वगैरे घरी बनवून मुलांना दिलं तर पोटभर खातात आणि छान एन्जॉय फॅमिलीसोबत करतात. तर अशा पद्धतीने मी चिंचेच्या चटणीची लिंकही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर इथे आता मुलांचं चाललं आहे की आई वातावरण पण बरोबर नाही आहे आणि आपण छान मस्त ओली भेळ पार्टी करूया. तर लहान मुलांना असं काही ना काही वेगवेगळं पाहिजेच असतं खायला. तर मृदुल तर खूप खायचा शौकीन आहे, त्यामुळे त्याला असं करावंच लागतं, म्हणजे सगळ्यांनाच होतं असं होतं. मग बनवलं की सगळ्यांसाठीच बनवत असते मी. तर मग तर या तुम्ही पण सर्व करायला. तर अशा पद्धतीने आम्ही ओली भेळ पार्टी करतो. आणि सरांना कसं आहे, सर जरी आले ना तरी ते खात नाहीत, कारण त्यांचं 2 वेळचा ते टिफिन नेत असतात आणि नंतर मग आल्यानंतर काहीच खात नाहीत. मग डायरेक्ट संध्याकाळचा थोडासा अर्धा कप लाईट गोड चहा घेतात आणि नंतर रात्रीचं आमचं जेवण लवकर असतं. परंतु आता मुलांसाठी हे करावंच लागतं. मुलांना सुट्टी असल्या की सुट्टी एन्जॉय करतातच मुलं, आणि बरं आहे तसं असावंच घरामध्ये, की मुलांसोबत हसून खेळून किंवा घरामध्ये थोडंसं मुलांसोबत पण वेळ घालवला पाहिजे. तर माझं हे असं असतं, मुलांसोबत मग कामं आवरले की मग मुलांबरोबर गप्पा मारणं, कुठे काही ना काही करत राहणं किंवा भाज्या वगैरे क्लीन करणं, दळणं करणं, असं हे रेग्युलर मी तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे. आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगळं काही ना काही असं असतंच, म्हणजे एक रेसिपी वगैरे टाकते किंवा मी रुटीन असं वेगवेगळ्या प्रकारचं मी शूट करून टाकण्याचा आणि तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि
आणि त्यानंतर शूट केल्यानंतर मग काय होतं की एडिटिंगला फार वेळ लागतो. एडिटिंगला जवळजवळ 1-2 तास जातात. व्लॉगिंग म्हटलं तर, रेसिपी म्हटलं तर मग फारसं काही होत नाही, 10-15 मिनटामध्ये किंवा अर्धा तास फार तर फार एडिटिंग होतं. परंतु ब्लॉग म्हटलं ना की मग सगळं दिवसभराचं शूट करायचं, पुन्हा मग ते एडिटिंग करायचं, छोट्या मोठ्या गोष्टी असतात तर त्या सगळ्या आपल्याला एडिट करूनच मग टाकाव्या लागतात. आणि व्यवस्थित वाटलं तर मग व्हॉईस लावून पुन्हा म्युझिक वगैरे हे सगळ्या गोष्टी बघायच्या असतात आणि एडिटिंगला फार वेळ लागतो. म्हणजे असं नाही की व्हिडिओ शूट केला आणि टाकला. तर जे काही मी कुठलंही काम किंवा कुठलंही काही तुमच्यासोबत शेअर करते ते अगदी मनापासून आणि जे रिअल लाईफमध्ये माझं आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते. इथे माझं कुठलंही मी असं शो ऑफ वगैरे करत नाही किंवा मला शो ऑफ करायलाही आवडत नाही. जे आहे ते आहे असं. आता मी घरीसुद्धा असंच म्हणजे रोजचं डेली माझं असं राहणीमान असतं. कशी झाली वेळ? खूप मस्त झाली. छान झालं. तिखट हो, मला तिखटच आवडते. झणझण खा पोटभर. असंच पाहिजे, छान छान चटकदार खायला, नाही का? मुलांनी आता ओली भेळ वगैरे खाल्ली आणि मूवी लावून बसलेले आहेत TV ला. तर हे बघा आराम चाललाय त्यांचा. तर आज असा पाऊस उघडलेला आहे थोडा बऱ्यापैकी. तर बघा पुण्यामध्ये किती पाऊस पडलेला आहे. पूर्ण पूल वगैरे, मंदिरं असे पाण्यामध्ये गेले आहे. लोकांच्या गाड्या वगैरे अटकल्या, जनावरं वगैरे अटकली होती, काहींना काढण्यात यश आलं. तर अशा पद्धतीने पूर्ण हे बघा ह्या पुलावर पूर्ण ट्रॅफिक असं जाम आणि हे सगळं बसस्टॉप वगैरे हे सगळं पाण्यामध्ये. छोटी छोटी बैठी दुकानंसुद्धा पाण्यामध्ये गेलीत. आणि सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे. तर तुम्ही पण फ्रेंड्स काळजी घ्या, पाण्यामध्ये पावसामध्ये बाहेर पडू नका. तर पुण्यामध्ये भरपूर पाऊस पडला आणि खूप म्हणजे भयान पाऊस पडला. 2 दिवस पावसाने मोठा कहरच केलेला आहे. तसेच रस्त्यावर एवढे खड्डे आणि एवढा पाऊस साठलेला, पाणी साठलेलं आहे. तर अक्षरशः ट्रॅफिक पण खूप जाम होतं. तर सर आल्यावर सांगतात ना की अरे खूप म्हणजे खड्डे आहेत, असं कसं ट्रॅफिक, आणि त्यामुळे खूप वेळ लागतो यायला. तुमच्याकडे कसा पाऊस आहे कमेंट करून नक्की सांगा. तर हे बघा कपडे इथे टाकलेले आहे सुकायला आणि थोडा उघडलेला आहे पाऊस आता, मधून येतोय तरी थोडा. तर आजचा दिवस कसा मुलांमध्ये गेला, कामामध्ये गेला समजलं देखील नाही. तर आता इथे वाजलेले आहे संध्याकाळचे 7 आणि इथे मी एक्सरसाइज करायला घेतलेली आहे. तर मी संध्याकाळी वेळ असेल तर संध्याकाळचाही करते आणि शक्यतो आता बेडवरच करते. कारण काय होतं की खाली थंड वातावरण आहे आणि करायला म्हटलं ना तर घरामध्ये बघितलं आहे कपडे वगैरे सगळं पसारा, त्यामुळे मग व्यायाम करायचा म्हटलं की कम्फर्ट असं आपल्याला वाटेल तिथे आपण व्यायाम करू शकतो. असं काही परफेक्ट अशी जागाच पाहिजे असं काही नाही आहे. मी बेडवर, कुठेही हॉलमध्ये, बेडरूममध्ये जसं जमेल तसं तिथं मी व्यायाम करत असते. तर आता इथे मी बैठे प्रकारच करत आहे, म्हणजे शक्यतो ब्रेस्ट, आर्म्स, साईड फॅट्स. तर त्याचे मी हे एक्सरसाइजचे प्रकार मी तुमच्यासोबत खूप वेळा शेअर केलेले आहेत. तर व्यायाम हा आपण केलाच पाहिजे. तर प्रत्येक याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे व्यायाम किती गरजेचा आहे. कारण काय होतं, आपण जेव्हा 30-35 ओलांडल्यानंतर आपल्याला शारीरिक आजार, प्रॉब्लेम होतात किंवा आजार जडतात, आपले हार्मोन्स इनबॅलन्स होतात आणि कधी कधी आपल्याला बघा अस्वस्थ. आता समजा हे पावसाळी वातावरण आहे, मग ह्या वातावरणामध्ये आपल्याला म्हणजे उत्साह असा वाटत नाही काम करण्यास. किंवा आपण कधी कधी बघा काही होममेकर म्हणजे हाऊसवाईफ आहेत, तर त्यांना म्हणजे असं नेहमी काही काही वेळेला 2-2 दिवस आपण आरशासुद्धा बघत नाही किंवा खूप निस्तेज वाटतं, कामाला असा उत्साह येत नाही. तर मग याचं कारण तेच आहे, जेव्हा आपण स्वतः पॉझिटिव्ह राहू, जेव्हा आपण स्वतः आतून फ्रेश राहू, तेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. आपल्याला स्वतःला छान बनवणं, फिट राहणं, व्यायाम करणं, मुलांशी गप्पा वगैरे मारणं, त्यांच्यामध्ये वेळ घालवणं आणि छान छान घरामध्ये असं आपण वातावरण आनंदी ठेवलं, छान छान पदार्थ बनवून आपण मुलांना दिले घरातले बनवून, तर ते पण हेल्दी राहतात आणि आपण पण हेल्दी राहतो. तसेच आपलंही माइंड फ्रेश राहतं. तर असं मुलांसोबत तुम्हीही सुद्धा वेळ घालवा.
घालवतच असाल, परंतु नसेल घालवा तर कामातून वेळ काढून तुम्ही मुलांसोबतही वेळ घालवा. तर इथे मी असं, आता हे बघा आपली जी डबल चीन असते तर ती बऱ्याचदा आपल्याला फॅट्स वाढल्यानंतर दिसते. मग हे असं डबल चीन याने रिड्यूस होते. तर असं खूप कंटिन्यू एक काही सेकंद होल्ड करून वरती बघायचं, आपल्या तोंडाचा पाऊत करायचा आणि वरती बघायचं. तर कधी कधी तोंडामध्ये हवा भरून असे हे फेसचे सुद्धा व्यायाम आहेत. तर असं केल्याने सुद्धा आपली जी बघा सतत आपण खाली झोकून काम करत असतो किंवा काहींचं ऑफिशियल काम असतं तर पूर्ण खाली वाकलं जातं आणि मग आपली शोल्डर भरते किंवा आपल्याला मणक्याचा पाठीचा आपल्याला त्रास वाढतो किंवा बॅक साईड पेन करते. तर मग हे असे व्यायामाचे प्रकार छोटे मोठे केले पाहिजे. तर हे बघा ट्रॅफिक असल्यामुळे सरांना खूप वेळ लागला आणि सर आलेले आहेत. तर आज थोडं त्यांना काम पण होतं बाहेर, त्यामुळे लेट पण झालं. तर परंतु ते आता आलेले आहेत. तर मग त्यांना आता फ्रेश व्हायला सांगितलं आहे मी आणि भाजीची वगैरे तयारी करून ठेवली, कुकर वगैरे लावलेला आहे. तर आज फ्रायडे असल्यामुळे विचार करते काय भाजी करावी. तर मग आता थोडासा व्यायाम करते आणि नंतर मग जेवण बनवून डायरेक्ट आम्ही गरम गरम जेवायला घेतो. म्हणजे जेवण आमचं लवकरच असतं 8:30पर्यंत. तर आता इथे व्यायामाचे प्रकार मी थोडेफार करून घेतले. त्यानंतर इथे जे चहाची वगैरे मुलांना दूध वगैरे दिलेलं होतं त्याची भांडी वगैरे होती. सर आल्यानंतरही त्यांना मग चहा करून दिला. त्यानंतर मग आता मी कुकर वगैरे झालेला आहे आणि चपातीचं पीठ सकाळचं थोडंसं होतं तर मग ते आहे. तर आम्हाला भाकरी टाकणार आहे. तर संध्याकाळचं सर आणि मी भाकरीच खात असते. मग ती ज्वारीची असो किंवा बाजरीची, एक टाईम मी भाकरीच करत असते. मुलांना जर चपातीचं पीठ असेल तर मग चपाती बनवते, नाही तर मुलंही भाकरी खातात. तर इथे मी जी चहाची भांडी वगैरे आहेत ते मी क्लीन करून घेते आहे. आणि काय होतं वेळच्या वेळेला जर आपण छोटी मोठी भांडी पडले तर मग हे लगेच आपण जिथल्या तिथे क्लीन करून ठेवले ना तर मग जास्तीची भांडी पण पडत नाही आणि काम पण वाढत नाही आणि काम पण सुस्त करायला. नाही तर काही वेळेला आपण बघतो की किचनमध्ये किती पसारा असल्यावर आपल्याला कामसुद्धा देखील सुचत नाही. तर असं आहे. तर इथे आता मी जी छोटी मोठी काही भांडी पडले की मी लगेच क्लीन करून घेते. मग रात्री फक्त जेवणाची भांडी असतात. तर असं स्वयंपाक जेवण बनवून झालं की किंवा चहा झाला की असं नाश्ता वगैरे झाला की मग जिथल्या तिथे मी लगेच ती भांडी वॉश करून घेत असते. तर असं आहे. आणि आता थंड जरी वातावरण असलं तरी माठ मी भरूनच ठेवते. आता पहिले भरत नव्हती परंतु आता मी भरूनच ठेवते. म्हणजे जरा दिवसभरात माठातलं पाणी प्यायला पण बरं वाटतं. त्यामुळे मग मी माठ इथे कंटिन्यू भरूनच ठेवत असते. तर अशा पद्धतीने आहे. तर हे बघा. आणि भांडी वगैरे धुताना मी असं नळ एकदम असा बारीक करूनच ठेवते. म्हणजे काय होतं पाणी पण वाया जात नाही. तर आज फ्रायडे असल्यामुळे मग मी इथे सुकट होती थोडी, मग म्हटलं सुकट करून टाकावी. म्हणजे मग परत श्रावण महिना पण लागेल आणि मग नॉनव्हेज काही श्रावण महिन्यात खाल्लं जात नाही, आम्ही खातच नाही. तर मग अशा पद्धतीने मग मी आता इथे सुकटची भाजी करून घेतली. थोडीशी कोथिंबीर कट करून वरतून गार्निशिंग म्हणून टाकणार आहे. आणि कुकरला मी फक्त राईस लावलेला आहे. तर सुकटची भाजी आणि बटाट्याची भाजी तर असं मी करणार आहे. बटाट्याची रस्सा भाजी, सुकटची सुकी भाजी बनवलेली आहे. तर तुम्ही बघू शकता खूप चटकदार छान केलेली आहे. तर सुकटच्या भाजीचा व्हिडिओसुद्धा मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही चॅनलवर बघू शकता. तसेच चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा, म्हणजे माझे तुम्हाला असे वेगवेगळे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील. तर आता इथे मी सर्वात शेवटी गार्निशिंग म्हणून कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आणि मृदुला वगैरे मुलांना पण फार आवडते. तर नॉनव्हेज वगैरे खातो परंतु श्रावण महिना म्हणजे आता श्रावण महिना चालू होईल. तर श्रावण महिन्यापासून तर गणपती म्हणजे घटस्थापना झाल्यानंतरच मग नॉनव्हेज खायला सुरुवात, म्हणजे एक 3 ते 4 महिने आता नॉनव्हेज बंद होणार. त्यामुळे मग असं मुलांना असं संडे फ्रायडे वगैरे असं काही ना काही ऑमलेट वगैरे करून देत असते मी. तर आता इथे मी चपातीचं पीठ होतं सकाळचं थोडंसं, त्यामुळे मग आता इथे मुलांसाठी चपाती बनवते आणि आम्हाला भाकरी करणार आहे.
आणि काय होतं की आता सगळं म्हणजे असं लिमिटेड असल्यामुळे मग जास्त असं शिळं वगैरे पडू देत नाही मी, आणि जास्त अन्नही वाया घालू नये. कारण मोजून तर करत नाही, परंतु कसं होतं की आपण आपल्या पोटाला जी सवय झालेली आहे तर मग आपण तेवढंच खाल्लं जातं. परंतु मुलांचं कसं कधी भूक लागते, कधी एक्स्ट्रा चपाती खातात किंवा कमी जास्त होते. मग त्यामुळे मग मी एक्स्ट्रा एखादी त्यांच्यासाठी करून ठेवते, म्हणजे कसं त्यांना लागली तर ते खातात. परंतु सर आणि माझं नेमाचंच आहे, कारण ती पोटाला सवय झाली, व्यायाम वगैरे करतो, त्यामुळे मग कसं जास्त काही जातच नाही. तर फार तर फार सकाळची 1.5 ते किंवा 2 पोळी, आणि संध्याकाळी मग मी 1 पोळी किंवा मग भाकरी असेल तर अर्धी भाकरी आणि थोडासाच भात, असं माझं थोडंसं जेवण आहे. आणि ती सवय झाली आहे पोटाला. कमी जेवण असं काही नाही आहे, परंतु पोट म्हणजे जेवढं मागेल तेवढं पण खाल्लं पाहिजे. आणि कसं आहे म्हणजे चपाती भाकरी याच्याऐवजी तुम्ही जेवढं जास्त सॅलड, प्रोटीन वगैरे, पाणी, लिक्विड जेवढं पोटात घ्याल तेवढं तुम्ही मेंटेन राहाल. परंतु व्यायाम हा रोज करायचा आहे. तर छोटा मोठा का होईना, हातपाय का होईना थोडेफार हलवायचे आहेत. असं मी सकाळी नाही जमलं तर संध्याकाळी असं करते. तर आता इथे मी चपाती बनवून घेते आहे. आणि काय होतं की मग मी जेवण बनवण्याच्या अगोदर व्यायाम वगैरे करून घेते. चहा वगैरे झाल्यानंतर कचरा वगैरे, देवपूजा, धूपदीप अगरबत्ती लावून मग मी स्वामी सेवा वगैरे संध्याकाळची करते. त्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागते. म्हणजे काय होतं, अर्धा 1 तास खूप झाला, अर्धा तास जेवण बनवायला खूप झाला संध्याकाळचा. कारण 4-5 जणांसाठी जेवण बनवायचं म्हटल्यावर मग अर्धा तास खूप होतो मला. त्यामुळे मग मी अगोदरच व्यायाम वगैरे मेडिटेशन करते. त्यानंतर मग मी जेवण बनवायला सुरुवात केली की मग जेवण झालं बनवून की मग एक 5-10 मिनटामध्ये लगेच जेवायला घेतो. म्हणजे गरमागरम जेवण केलं की छान फॅमिलीसोबत. तर असं आहे. तर मग आता इथे वरची चपाती झाली की लगेच खालची होते. आणि शक्यतो मी उलथणीने भाजत नाही चपाती, हातानेच भाजते किंवा मग असं लाटण्याच्या साह्याने मग मी जास्त चपाती फुगली की मग काय होतं, हवा चपातीतली हवा जी बाहेर पडते ते भाजलं जातं बोट. त्यामुळे मग असं लाटण्याच्या साह्याने गोल गोल फिरवते. तर फ्रीजमधून पीठ काढल्यानंतर ते नॉर्मलला यायला वेळच लागतो जरा थोडंसं. त्यामुळे नाही तर मग वरती चपाती करून झाली की खाली लगेच चपाती लाटून होत असते. तर आता मुलांसाठी 3 ते 4 चपात्या बनवून घेते. नंतर मग आम्हाला भाकरी टाकणार आहे बाजरीची. तर आता थोडंसं थंड वातावरण, उन्हाळा संपला, त्यामुळे आता पावसाळा लागलेला आहे. तर मग मी बाजरीच आणलेली आहे. उन्हाळ्यामध्ये ज्वारी, आणि असं मग क्लायमेट असेल तसं मग मी बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी करत असते. आणि डाळ भात वगैरे असेल तर मग चपाती वगैरे बनवते, परंतु संध्याकाळची मग भाकरीच असते. आणि शक्यतो डाळ वगैरे उपास वगैरे असेल तरच मग डाळ बनवली जाते. आणि संध्याकाळची मग रस्सा भाजी बनवते. सकाळचं काय होतं, त्यांना टिफिनला, तिघांना टिफिन द्यावी लागतात, मग सुकी भाजी द्यावी लागते टिफिनला.
बाजरीची भाकरी आहे आणि मुलांना वगैरे बाकीच्यांना घरातल्यांना चपात्या वगैरे बनवल्या. तर इथे मृदुलचं चाललं आई भूक लागली आहे दे ना लवकर, तर त्यामुळे मग त्याला इथे मी जेवायला दिलेलं आहे. चपाती, बटाट्याची भाजी आणि सुकटची भाजी केलेली आहे. तर असं आहे. आणि आता मी इकडे भाकरी करून घेतली, लगेच साईड बाय साईड छोटी मोठी भांडी काही होती ती पण क्लीन करून घेतली, म्हणजे जास्त असा पसारा होत नाही. तर इथे मी चपाती, बटाट्याची भाजी आणि सुकटची भाजी दिलेली आहे मुलांना. तर मी सुकटच्या भाजीला हिरवी मिरचीच कट करून टाकली, कांदा वगैरे, तर खूप चटकदार छान होते, चविष्ट आणि छान लागते अशी चटकदार. तर मुलांना पण खूप आवडते, त्यामुळे मग थोडी सुकट होती त्यामुळे मग भाजी बनवून टाकलेली आहे. परत श्रावण महिना लागतो. तर आता इथे भाकरी पण भाजत आलेली आहे. तर हे बघा, तर मी अशा पद्धतीने भाकरीला पापुद्रा येण्यासाठी कशी भाजायची, तर हे बघा अशा पद्धतीने मी भाजत असते. म्हणजे गॅसवर मी भाजते परंतु पहिले तव्यावर भाजते आणि खूप छान भाकरी फुगते पण आणि असं छान पापुद्रा येतो. अगदी चुलीवर भाजल्यासारखी भाकरी वाटते आणि गरम गरम खायला पण मस्त वाटते. तर हे बघा भाकरी किती टुम फुगलेली आहे, तुम्ही बघू शकताय. हे बघा, आणि बटाट्याची रस्सा भाजी आणि भाकरी मस्त चुरून छान खायला भारी वाटते. असं वाटतं की गावचं फील होतं, की गावाकडे कसं असं भाकरी वगैरे चुरून खातात तसं भाकरी अधूनमधून मी बनवत असते आणि असं रस्सा भाजीसोबत चुरून मस्त वाटते खायला. तर संध्याकाळचं कसं हलकं खाल्लेलं कधीही चांगलं. तर आता भाकरी थोडी मी तव्यावर भाजून घेतली आणि नंतर मग सगळीकडनं अशी गॅसवर फिरवली ना तर छान पापुद्रा येतो आणि अगदी चुलीवर आपण भाकरी कशी विस्तवावर भाजतो तशी भाकरी भाजली जाते. तर ज्वारीची असो किंवा बाजरीची, मी अशा पद्धतीनेच भाजत असते. तर हे बघा खूप छान पापुद्रा येतो. तर ते करण्याची सुद्धा एक पद्धत असते. काही काही वेळेला आपण बघा असं छान लो फ्लेमवर भाजली तर अशी छान खरपूस भाजते. तर तुम्ही बघू शकताय भाकरी किती छान अशी भाजलेली आहे. तर आता इथे भाकरी वगैरे करून झाली आहे. मृदुलला जेवायला दिलं, तर मुलांना भूक लागली की मग मी देतच असते. मोस्टली आम्ही सगळे एकत्र जेवतो, परंतु त्याला आज खूप भूक लागली कारण त्याने संध्याकाळी असं काही खाल्लेलं नव्हतं. तर मग आता इथे भाकरी वगैरे करून झाली. साईड बाय साईड चहाची वगैरे सगळी भांडी मी घासलेली आहेत, क्लीन केली आणि आता फक्त जेवणाची भांडी पडतात. मग ती पण मी लगेच जेवण झाल्यानंतर वॉश करून ठेवते. रात्रीची भांडी मी कधी ठेवतच नाही, खरकटी भांडी ठेवूच नाही. कारण काय होतं ते पण एक कारण आहे त्या पाठीमागे, म्हणजे खरकटी भांडी घरात ठेवल्याने सुद्धा लक्ष्मी न येण्याचं कारण आहे. तर अशा पद्धतीने माझा व्लॉग होता. तर मी इथेच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा, म्हणजे माझे तुम्हाला असे छान छान आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा, बाय बाय.